पर्यटन म्हणजे आनंद, उत्साह आणि कुटुंबासोबत घालवलेले काही निवांत क्षण. परंतु कधी-कधी हाच आनंद एका क्षणात आयुष्यातील सर्वात मोठ्या दुःखात बदलेल असा विचारही कोणी केला नसेल. मध्य प्रदेशातील जबलपूर येथील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या बर्गी धरणात अशीच एक हृदयद्रावक घटना घडली. एका बाजूला निसर्गाचे रौद्र रूप आणि दुसऱ्या बाजूला प्रशासनाचा हलगर्जीपणा. या दोघांच्या कात्रीत अडकून अनेक निष्पाप जीवांनी आपले प्राण गमावले आहेत. आज आपण पाहणार आहोत की बर्गी धरणातील त्या भीषण क्रूज दुर्घटनेची संपूर्ण कहाणी, जी ऐकून कदाचित तुमचेही डोळे पाणावतील. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. 30 एप्रिलची ती संध्याकाळ. जबलपूर मधील बर्गी धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी होती. अंदाजे 43 ते 47 प्रवासी एका क्रूज जहाजावर स्वार झाले होते. कुणी फोटो काढत होतं, तर कुणी नर्मदा नदीच्या निसर्गाचा आनंद घेत होतं. परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. रात्रीच्या वेळी अचानक हवामान बदललं. शांत असलेल्या नर्मदा नदीत जोरदार वादळ आलं. वेगवान वारे आणि पाण्याच्या उंच उंच लाटांमुळे क्रूजचा तोल जाऊ लागला. क्रूज जेव्हा खाडीच्या खोल भागात पोहोचली, तेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. काही मिनिटातच ते भव्य जहाज पाण्यात उलटलं आणि सर्वत्र एकच कल्लोळ माजला. रात्रीच्या गडद अंधारात लोक मदतीसाठी ओरडत होते, परंतु चहूबाजूंनी फक्त पाणीच होतं. या दुर्घटनेतील सर्वात हृदयद्रावक दृश्य तेव्हा समोर आलं, जेव्हा बचाव पथकाला एका महिलेचा आणि तिच्या 4 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला. मृत्यू समोर दिसत असतानाही त्या माऊलीने आपल्या काळजाच्या तुकड्याला वाचवण्यासाठी त्याला छातीशी घट्ट कवटाळलं होतं. बचाव पथकातील जवानांनी दिलेल्या माहितीनुसार त्या महिलेने आपल्या मुलाला इतक्या घट्ट मिठीत धरलं होतं की पाण्याचा इतका मोठा प्रवाह असूनही त्यांची ताटातूट झाली नाही. मृत्यूनंतरही आईची ती मिठी सुटत नव्हती. जेव्हा हे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. आपल्या मुलाला डोळ्यादेखत मरताना पाहताना त्या आईच्या मनात काय वेदना झाल्या असतील याची कल्पना करूनही अंगावर काटा येतो. शेवटच्या श्वासापर्यंत ती आई आपल्या मुलासाठी लढत राहिली, परंतु निसर्गाच्या कोपापुढे तिचे प्रयत्न तोकडे पडले. या दुर्घटनेतून काही लोक कसेबसे वाचले, परंतु त्यांच्या आयुष्यात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. दिल्लीचे पर्यटक प्रदीप कुमार यांनी आपली पत्नी आणि मुलाला या दुर्घटनेत गमावले. प्रदीप यांचा आरोप असा आहे की क्रूजवर सुरक्षेची कोणतीही साधने नव्हती. जेव्हा संकट आलं, तेव्हा क्रू मेंबर्स प्रवाशांना मदत करण्याऐवजी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून पळून गेले. पर्यटकांना वेळेवर लाईफ जॅकेटही देण्यात आलं नाही. तसेच 11 वर्षांच्या जाफरची गोष्ट ऐकून आश्चर्य वाटेल. जाफर या दुर्घटनेतून कसा बसा वाचला. त्याने सांगितलं की जेव्हा हवामान बिघडलं, तेव्हा आम्ही पायलटला बोट मागे घ्यायला सांगितली होती, परंतु त्याने ते ऐकलं नाही. पायलट म्हणाला की हे सामान्य आहे. जेव्हा बोट उलटायला लागली, तेव्हा जाफरने जहाजाची काच फोडली आणि तो बाहेर पडला. जाफरने पाहिलेलं ते दृश्य आजही त्याच्या मनावर ओरखडे उमटवत आहे. बर्गी धरण हे एक मोठं टुरिस्ट स्पॉट आहे. मग तिथे सुरक्षेची इतकी गंभीर कमतरता का होती? हवामान खराब असतानाही क्रूज चालकाने जहाज किनारी का लावले नाही? 40हून अधिक प्रवाशांसाठी पुरेसे लाईफ जॅकेट्स का नव्हते? क्रू मेंबर्सनी प्रवाशांना संकटाच्या वेळी का वाऱ्यावर सोडले? हे प्रश्न आज संपूर्ण देश विचारत आहे. जर वेळीच खबरदारी घेतली असती, तर आज 9 जणांना आपले प्राण गमवावे लागले नसते. अपघातानंतर प्रशासनाने तातडीने बचाव कार्य सुरू केले. स्थानिक पथकांनी 22 जणांना सुखरूप बाहेर काढले. परंतु रात्रभर चाललेलं हे बचाव कार्य सोपं नव्हतं. क्रूज पाण्यात इतकी खोल अडकलेली होती की लोखंडी तारांच्या सहाय्याने तिला बाहेर काढण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. अखेर भोपाळ आणि आग्रा येथून एनडीआरएफच्या तुकड्यांना पाचारण करण्यात आले. अजूनही काही लोकांचा शोध सुरू आहे आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बर्गी धरणाची ही घटना आपल्याला खूप काही शिकवून जाते. निसर्गासमोर माणूस हतबल आहे हे मान्य, परंतु मानवी चुकांमुळे होणारे हे अपघात टाळता येण्यासारखे असतात.
आपण जेव्हा पर्यटनाला जातो तेव्हा सुरक्षेचे नियम तपासणे ही आपली देखील जबाबदारी आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. विशेषतः त्या आईला सलाम, जिने शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलाला सोडले नाही. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, हीच एक मागणी आहे.